खुशी स्टडी वर्ल्ड. आज मी सायन्स ऑलिम्पियड वर्कबुक क्लास 1चा चॅप्टर 6 एअर अँड वॉटरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स 1 to 15 सोडवणार आहे. तर चला आता हे क्वेश्चन सोडवूया. व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. Let's solve our practice questions of the lesson Air and Water. The first question is match column 1 with column 2 and select the correct option from the given codes. इथे column 1 दिलाय, त्याच्यामध्ये काय दिलंय? प्रॉपर्टीज ऑफ एअर. आणि column 2 मध्ये त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणं दिलेली आहे. आपण आता पाहूया. पहिला जो ऑप्शन आहे ए, एअर हॅज वेट. ह्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? अ डिफ्लॅटेड बलून एक्सपांड्स वेन यू ब्लो एअर इनटू इट. एक हवा नसलेला फुगा फुगतो जेव्हा आपण त्याच्यामध्ये हवा भरतो. ह्याच्यामुळं काय समजतं आपल्याला? एअर हॅज वेट म्हणजे हवेला वजन आहे हे समजतं का? अ डिफ्लॅटेड फुटबॉल बिकम्स राऊंड वेन इट इज फिल्ड विथ एअर. एक हवा नसलेला फुटबॉल जेव्हा आपण त्याच्यात हवा भरतो तेव्हा तो गोल फुगतो. हे त्याचं उत्तर आहे का? अ ब्लो अप बलून फील्स हेवियर दॅन डिफ्लेटेड बलून म्हणजे एक हवा नसलेला फुगा जेव्हा आपण त्यात हवा भरतो त्यावेळेस तो हेवियर म्हणजे जड वाटतो. ह्याच्यामुळं हवेला वजन आहे असं समजतं की अ सेल बोट मूव्ज वेन द विंड इज ब्लोईंग. एक सेल बोट म्हणजेच एक जहाज जेव्हा वारं वाहत असतं तेव्हा पुढे पुढे चालते. कशामुळं कळतं आपल्याला? एअर हॅज वेट म्हणजे हवेला वजन आहे. ह्या चारींपैकी 1 मध्ये काय आहे की फुगा फुगतो. फुगल्यामुळं आपल्याला फुगा हवेमुळं फुगतो. ह्याच्यामुळं हवेला वजन आहे हे समजतं का? नाही. मग कोणत्या ऑप्शनमधून समजते की हवेला वजन आहे? 3. काय म्हणते 3 ऑप्शन? अ ब्लोन अ बलून फील्स हेवियर. व्हेरी गुड. जेव्हा एक फुगा आपण फुगवतो त्यावेळेस न फुगवलेल्या फुग्यापेक्षा तो कसा वाटतो? जड वाटतो. म्हणजेच काय? एअर हॅज वेट. म्हणजे एचं आन्सर आहे ऑप्शन 3. नाऊ बी आपण वाचूया. एअर फिल्स स्पेस म्हणजे हवेमुळं रिकामी जागा भरली जाते. याचं उत्तर कोणतं आहे? आता 3 तर गेलं. मग हवेमुळं रिकामी जागा भरली जाते ह्याचं उत्तर कोणतं आहे? की अ डिफ्लॅटेड बलून एक्सपांड्स वेन यू ब्लो एअर इनटू इट. एक फुगा जेव्हा आपण फुगवतो तेव्हा तो फुगतो म्हणजे मोठा होतो. हे आहे का? फुटबॉल बिकम्स राऊंड वेन इट इज फिल्ड विथ एअर. का? अ सेल बोट मूव्ज वेन द विंड इज ब्लोईंग. एअर फिल स्पेस म्हणजे हवा रिकामी जागा भरते. ह्याच्यासाठी कोणतं उत्तर असेल? 1. कोणचं? ए डिफ्लॅटेड बलून एक्सपांड्स वेन यू ब्लो एअर इनटू इट. याचा अर्थ ओके, हा बरोबर आहे ऑप्शन नंबर 1. देन सी, एअर गिव्ज शेप टू थिंग्ज म्हणजे हवेमुळं वस्तूंना आकार येतो. ह्याचं उत्तर कोणतं आहे? 2. ए डिफ्लॅटेड फुटबॉल बिकम्स राऊंड. एक हवा नसलेला फुटबॉल जेव्हा आपण हवा भरतो तेव्हा राऊंड होतो म्हणजे त्याला काय मिळतो? शेप मिळतो. मग शेपचा आन्सर इथे ऑप्शन 2. नाऊ एअर कॅन मूव्ह थिंग्स. ह्याचा आन्सर कोणतं आहे? A sailboat moves when the wind is blowing. व्हेरी गुड. जेव्हा हवा वाहत असते तेव्हा सेलबोट म्हणजे जहाज पुढे पुढे जातं. त्याचाच अर्थ एअर कॅन मूव्ह
थिंग्स, हवेमुळे वस्तूंची हालचाल होते. त्याच्यामुळे ऑप्शन 4. मग आता आपला हा ऑप्शन कुठे आहे? A3. चला बरं शोधूया. B1 कुठे आहे? A3 हे बघा इथं मला भेटलं. A3, B1, C2, C2, D4. ऑप्शन नंबर A. Now let's read our second question. रिया lit 2 candles. रियानं काय केल्या? 2 कॅन्डल्स लिट म्हणजे पेटवल्या. She then covered one of them with a glass jar. दोघींपैकी एकीला तिनं काय केलं? एका काचेच्या भांड्यानं झाकलं. अँड लेफ्ट द अदर ओपन इन द एअर. दुसरीला मात्र काय केलं? तसंच हवेत ओपन ठेवलं. द गिवन पिक्चर्स शोज हर ऑब्झर्वेशन. आता या चित्रामध्ये तिचं निरीक्षण ऑब्झर्वेशन दाखवलेलं आहे. आफ्टर सम टाईम, थोड्या वेळानं काय झालं ते या चित्रात दाखवलेलं आहे. दिस ॲक्टिव्हिटी परफॉर्म्ड बाय रिया शोज दॅट. या ॲक्टिव्हिटीमधून काय समजतं? ए. एअर इज नीडेड फॉर बर्निंग. म्हणजे काय? म्हणजे आग लावण्यासाठी, ज्वलनासाठी किंवा जळण्यासाठी. एअर इज नीडेड म्हणजे हवेची गरज असते. हे समजतं का? एअर फिल्स अप स्पेस म्हणजे हवेमुळं मोकळी जागा भरली जाते. की सी. एअर हॅज वेट. हवेला वजन असतं. एअर गिव्ज शेप टू थिंग्स. का? हवेमुळं वस्तूंना आकार मिळतो. कोणतं ऑप्शन बरोबर आहे? एअर इज नीडेड फॉर बर्निंग. व्हेरी गुड. इथे ही मेणबत्ती काय झालेली आहे? जार झाकल्यामुळं थोड्या वेळानं विझली. म्हणजे ह्या जारमधली हवा संपली की मेणबत्ती विझली. म्हणजेच ज्वलनासाठी मेणबत्तीला कशाची गरज होती? हवेची. एअरची, हवेची गरज होती. इथं ती चालू आहे. याचा अर्थ इथे ओपन एअर असल्यामुळं मेणबत्ती चालू आहे, पेटलेली आहे. नाऊ लेट्स रीड आवर थर्ड क्वेश्चन. रेफर टू द गिवन फिगर. ही दिलेली आकृती, ही फिगर बघा. अँड अनस्क्रॅम्बल द गिवन लेटर्स टू गेट द नेम ऑफ एक्स. ह्या एक्सचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. बघा ही फिगर बघा. इथे काय आहे? फायर लावलेली आहे. त्याच्यावर एक पॉट ठेवलेला आहे. त्या पॉटमध्ये काय आहे? पाणी, वॉटर. आणि ते बॉइलिंग वॉटर आहे. त्या बॉइलिंग वॉटरमधून काहीतरी वर आलेलं आहे. त्याचं नाव आहे एक्स. काय बरं ते एक्स? स्मोक. स्मोक म्हणजे धूर. धूर कधी निघतो? हे बघ, आता आपण आधी हे अनस्क्रॅम्बल करूया. इथे काय होईल? इथे होईल BREEZE. ब्रीज. याच्यामधून ब्रीज निघते का? नाही. ब्रीज म्हणजे हळूहळू वाहणारा वारा, झाडांची पानं हलवणारा वारा. आता इथं काय तयार होईल शब्द अनस्क्रॅम्बल केल्यानंतर? डस्ट. DUST. डस्ट म्हणजे धूळ. ही धूळ आहे का? नाही. म्हणजे आपला ऑप्शन ए पण नाही, बी पण नाही. आता सी बघू आपण. सी मध्ये काय बनतंय? STEAM. स्टीम. स्टीम म्हणजे वाफ. आपण म्हणत नाही का आता मला स्टीम घ्यायची आहे, मला सर्दी झाली, मला वाफ घ्यायची आहे. तशी वाफ पाण्याची काय असते? उकळणाऱ्या पाण्याची वाफ. मग हे एक्स स्टीम आहे का? नाही. का बरं? स्मोक पण निघणार. स्मोक म्हणजे धूर. धूर कशाचा असतो? जाळातून बाहेर निघणारा धूर असतो. हे जे एक्स आहे हे पाण्यातून बाहेर येले का जळातून बाहेर येले? पाण्यातून. मग हे काय असणार आहे? स्टीम. त्याच्यामुळे आपला ऑप्शन सी हा बरोबर आहे.
आता MOKSE इथे तुझा शब्द बनतोय SMOKE, परंतु हा स्मोक म्हणजे कशाचा धूर असतो? जाळातून येणारा धूर. परंतु हे एक्स आपल्याला जाळातून येणारा धूर दाखवलाय का? कोणता धूर दाखवलाय? तो धूर नाहीये, तो पाण्यातून येणारी वाफ म्हणजेच स्टीम आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नाऊ लेट्स रीड आवर फोर्थ क्वेश्चन. इथे काय केलंय? एक रिडल दिलेला आहे. रिडल म्हणजे एक तुम्हाला दिलेला आहे कोड. रिडल म्हणजे कोड. बघा, आय मेक युअर काईट सोअर हाय. मी काय करतो? तुमचा काईट म्हणजे पतंग उंच उडवायला मदत करतो किंवा उडवतो. विदाऊट मी इट वुड नॉट फ्लाय. माझ्याशिवाय तो उडणार नाही. हू ॲम आय? मी कोण आहे? ऑप्शन 1 इज वॉटर, बी एअर, सी, लाईट, डी. सॉइल. व्हॉट इज द राईट आन्सर? एअर. एअर. ऑप्शन ए. ए आहे का? तू ऑप्शन कडे बघ. बी. आपल्याला आन्सर माहीत असलं तरी पण आपला ऑप्शन कोणता आहे ते बघणं गरजेचं असतं. नाऊ लेट्स रीड आवर फिफ्थ क्वेश्चन. विच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय ब्लोईंग एअर? कोणतं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं कोणतं वाद्य आहे जे ब्लोईंग एअर म्हणजे हवेमुळं हवा फुंकून वाजवलं जातं? ब्लो म्हणजे फुंकणे. हवा फुंकून कोणतं वाद्य वाजवलं जातं? आपण पाहूया कोणते कोणते वाद्य आहेत. व्हायोलिन हवा फुंकून वाजवतो का? नो. तोंडानं सांग. फ्लूट म्हणजे बासरी. बासरी कशी वाजवतो आपण? तोंडामध्ये बासरी धरून तोंडातून हवा काढून ती बासरी वाजवली जाते. मग इथे ब्लोईंग एअर येते का नाही? येते. मग हे एक आहे आपला आन्सर. ट्रम्पेट म्हणजे पिपाणी. ही आहे पिपाणी. फ्लूट म्हणजे बासरी, ट्रम्पेट म्हणजे पिपाणी. ह्या पिपाणीमध्ये पण आपण काय करतो? फुंकतो म्हणजेच हवेमुळं वाजवतो. देन फोर्थ आहे ड्रम. ड्रम म्हणजे ढोल. हा ढोल आपण हवेनं वाजवतो का? नाही. त्याच्यामुळे आपलं हे आन्सर नाही. आणि सितार म्हणजे तिला पण आपण तिच्या तारा असतात त्या तारांना हलवून छेडून ती सितार वाजवली जाते. मग त्या सितारमध्ये हवेचं आहे का काही? नो. मग आपला आन्सर कोणता आलं? आपला आन्सर कोणते कोणते आले? 2 and 3. कुठे आहे ते ऑप्शन आपला? ऑप्शन बी 2 and 3 only. Now let's read our sixth question. Which of the following actions is not making the air dirty? Not making खालीलपैकी कोणत्या ॲक्शनमुळं एअर डर्टी होत नाही? हे पहिलं काय आहे? तर इथे खूप मोठी आग लागलेली आहे. ह्याच्यामुळे एअर म्हणजे आपली हवा डर्टी म्हणजे दूषित होते का? होते. याच्यातून निघणाऱ्या धुरामुळं हवेमध्ये भरपूर धूर मिसळून हवा दूषित होते. आपल्याला काय पाहिजे? ज्याच्यामुळं एअर डर्टी होत नाही अशी ॲक्टिव्हिटी पाहिजे. त्यानंतर बी पाहूया. सायकलिंगमध्ये एअर डर्टी होते का? हवेचं प्रदूषण होतंय का? नाही. याच्यातून कुठलाही धूर निघत नाही. त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण व्हायचा काही विषय नाही. म्हणजे आपल्याला हे एक मिळालं बी. याच्यामुळं एअर डर्टी होत नाही. थर्ड ऑप्शन आहे पहा. ही मुलं काय करतायत? फटाके फोडतात. फायर क्रॅकर्स म्हणजे फटाके उडवतायत. याच्यामुळे काय होतं? पॉल्युशन होतं. एअर पॉल्युशन होते. एअर डर्टी होते. त्याचबरोबर या कारमधून जो स्मोक बाहेर येतोय हाच तो स्मोक आहे की नाही? आणि याला काय म्हणायचं? वेपर किंवा स्टीम. याची 2 नाव आहेत.
वेपर आणि स्टीम. आणि हा काय आहे? स्मोक. मग याच्यामुळे पण एअर डर्टी होते की नाही? होते. होते. म्हणजे आपला राईट ऑप्शन कोणता आहे? बी. ऑप्शन बी. व्हेरी गुड. नाऊ लेट्स रीड our seventh question. Which form of water is shown in the given picture? इथे आपल्याला पिक्चरमध्ये चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे? बर्फ. म्हणजेच काय आहेत? आईस क्यूब्स. मग हे कोणतं फॉर्म आहे त्याचं? सॉलिड, लिक्विड, गॅस का वेपर? सॉलिड. व्हेरी गुड. ए सॉलिड. सॉलिड म्हणजे स्थायी रूप, जे आपल्याला पकडता येतं हातामध्ये, त्याला म्हणायचं सॉलिड. तसं आहे हे वॉटरचं सॉलिड कोणतं आहे? आईस. नाऊ लेट्स रीड आवर 8th क्वेश्चन. द गिवन फिगर शोज दॅट. ही आपल्याला एक फिगर दिलेली आहे. याच्यातून आपल्याला काय समजतं? एअर हॅज वेट, म्हणजे हवेला वजन असतं. का एअर ऑक्युपाइज स्पेस, हवा ही रिकामी जागा भरते. का एअर इज नीडेड टू मूव्ह थिंग्स, वस्तू हलवण्यासाठी हवेची गरज असते. का एअर इज इनव्हिजिबल, हवा ही दिसत नाही, अदृश्य असते. हे सगळी जरी उत्तरं बरोबर असली तरी या चित्रावरून आपल्याला काय समजतंय? एअर हॅज वेट. व्हेरी गुड. इथे एका स्ट्रॉला एक रिकामा फुगा आणि एक फुगवलेला फुगा लावलेला आहे. रिकाम्या फुग्याचं वजन कमी आहे म्हणून तो फुगा वर गेलेला आहे, आणि ज्याचं वजन जास्त आहे तो फुगा खाली आलेला आहे. खाली आलाय म्हणजेच त्याचं वजन जास्त आहे. आणि ह्याच्यावरून काय समजतं? की हवेला वजन असतं. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. नाऊ लेट्स रीड our 9th question. Select the incorrect statement. म्हणजे कसलं शोधायचं आहे आपल्याला? चुकीचं. ऑप्शन 1 इज throwing garbage in the rivers make them dirty. म्हणजे throwing garbage म्हणजे कचरा फेकणे. कशामध्ये फेकणे? रिव्हर्स मध्ये, म्हणजे नद्यांमध्ये कचरा फेकणे. मेक्स देम डर्टी, त्यामुळं नद्या डर्टी म्हणजे दूषित होतात. हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? करेक्ट. नाऊ सेकंड इज बेदिंग ॲनिमल्स इन लेक्स मेक द वॉटर क्लीन. म्हणजे काय? म्हणजे ज्या पाण्याने प्राणी आंघोळ करतात त्यामुळे पाणी साफ होते. हे करेक्ट आहे का? नो 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 नो. लेक्स म्हणजे तळ्यामध्ये जर ॲनिमल्सला आपण आंघोळ घातली तर तळं स्वच्छ होतं. मोठ्याने सांग. ओके, बी इनकरेक्ट आपल्याला भेटलेलं आहे. तू मोठ्याने सांगू शकतोस ना. आपल्याला बी आन्सर भेटलं तर बी हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आपण पुढचं स्टेटमेंट बघूया. वेस्ट फ्रॉम फॅक्टरीज पोल्यूट्स द वॉटर बॉडीज. म्हणजे जे आपण कारखान्यामधून वेस्ट म्हणजे दूषित निघतं ते नदींमध्ये सोडलं जातं. त्याच्यामुळे वॉटर बॉडीज म्हणजे पाण्याची ठिकाणं दूषित होतात. हे राईट आहे का रॉंग आहे? राईट आहे. आपलं हे पण सेंटेन्स राईट आहे. आणि वॉशिंग क्लॉथेस इन पॉन्ड्स मेक द वॉटर डर्टी. पाण्याच्या ठिकाणांमध्ये डबक्यांमध्ये कपडे धुतल्यानं तिथलं पाणी अस्वच्छ होतं. हे पण स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट आहे. म्हणजे आपलं इनकरेक्ट स्टेटमेंटवालं ऑप्शन आहे बी. बेदिंग ॲनिमल्स इन लेक्स मेक द वॉटर क्लीन. हे इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं आहे. नाऊ लेट्स रीड आवर 10th क्वेश्चन. Refer to the given relationship and select the option that correctly identifies X. इथे तुम्हाला X कोण आहे ते शोधायचं आहे.
नोज ह्युमन्स. नोजचं आणि ह्युमनचं काय रिलेशन आहे? तेच डॅश आणि प्लांट्सचं आहे. मग हे एक्स कोण असणार आहे? रूट्स का पोर्स इन लिव्ज म्हणजे पानामधली छिद्र, का पोर्स इन फ्रुट्स फळावर असलेली छोटी छोटी छिद्र, का फ्लावर्स म्हणजे फुलं. नोज आणि ह्युमनचं काय रिलेशन आहे? म्हणजे नाकानं एक माणूस श्वास घेऊ शकतो. तसं मग प्लांट्स कशानं श्वास घेतो? फ्लावर. फुलांनी. कशाने घेतो श्वास? प्लांट्सचे जे लिव्ज असतात ह्या लीफवर छोटे 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 पोर्स असतात. पोर्स म्हणजे छोटी छोटी छोटे छोटे छिद्र असतात. काय असतात? छिद्र. छिद्र. या छिद्रांमधून काय करतात लीव्स? हवेतलं कार्बन डायऑक्साईड घेतात. म्हणजेच काय करतात? एक प्रकारे ते ब्रीदिंग करतात म्हणजे श्वास घेतात. कशाच्या मदतीनं घेतात? पाण्याच्या त्या छोट्या छोट्या छिद्रांमधून. मग मला सांग, हे यक्ष जे आहे ते पानांची छोटी छोटी छिद्र आहेत नाही का? जसं आपलं नाक आहे तसं प्लांट्सचं कोण आहे? पोर्स ऑन द लीव्स. मग हा ऑप्शन कुठे आहे आपला? बी. ऑप्शन बी. नाउ लेट्स रीड आवर 11th question. Read the given conversation among 4 children. इथे 4 children आहेत, 4 फ्रेंड्स आहेत. And select the one who has made the incorrect statement. चौघजण काहीतरी बोललेले आहेत. त्यांच्यापैकी इनकरेक्ट म्हणजे चुकीचं बोलणारं आपल्याला शोधायचा आहे. रवी सेज बर्निंग वेस्ट मटेरियल्स मेक्स द एअर डर्टी. वेस्ट मटेरियल म्हणजे कचरा जाळल्यामुळे, बर्निंग म्हणजे जाळणे, कचरा जाळल्यामुळे हवा दूषित होते. रवी कसं बोलतोय? करेक्ट बोलतोय, म्हणून रवीला आपण टिक करूया. आपल्याला कसला शोधायचा आहे? इनकरेक्ट शोधायचा आहे. नाउ राजू सेज बर्निंग फायर क्रॅकर्स मेक्स द एअर डर्टी. म्हणजे काय? म्हणजे फटाके फोडल्यावर हवा दूषित होते. मग हे पण याचं सेंटेन्स कसं आहे? करेक्टच आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया सीमा काय म्हणते. फ्युम्स फ्रॉम द स्प्रे पेंट्स डू नॉट मेक द एअर डर्टी. काही पेंट करण्याचे स्प्रे असतात, ते भिंतीवर आपण स्प्रे करून कलर करू शकतो, परंतु त्याच्यामधून काही फ्युम्स म्हणजे छोटे 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 कण उडतात. ती म्हणते की हे छोटे छोटे रंगांचे कण हे हवा डर्टी करत नाहीत. हिचं स्टेटमेंट कसं आहे? इनकरेक्ट आहे. ओके. अँड नाउ श्रुती सेज युजिंग अ बायसिकल डज नॉट मेक द एअर डर्टी. म्हणजे काय? म्हणजे मोटरसायकल. बायसिकल म्हणजे सायकल चालवल्याने हवा दूषित होत नाही. मग हे स्टेटमेंट तिचं कसं आहे? करेक्ट. हे पण करेक्ट आहे. मग आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट कोणी दिलं? सीमानं. ऑप्शन सी हे आपलं आन्सर असणार आहे. नाउ लेट्स रीड आवर 12th क्वेश्चन. ताराज मदर वॉज कुकिंग फूड ऑन ए चुल्हा. ही ताराची मदर आहे, ती काय करते? चुल्ह्यावर म्हणजे चुलीवर कुकिंग फूड म्हणजे स्वयंपाक करते. द फायर वॉज बर्निंग लो. या चुल्ह्यामधली जी फायर आहे, आग आहे, ती लो म्हणजे हळूहळू जळत होती. सो शी ब्ल्यू एअर टुवर्ड्स द फायर. म्हणून त्यांनी बघितलं फुकारीनं काय केलंय? हवा फुंकलेली आहे. व्हॉट विल शी ऑब्झर्व. मग त्यांना काय दिसेल? द फायर विल बर्न ब्राईटर अँड स्ट्रॉंगर. जाळ जास्त, ब्राईटर म्हणजे प्रखर, स्ट्रॉंगर म्हणजे मोठा होऊन जळेल. का? द फायर विल टर्न इन टू स्मोक. त्या जाळाचा धूर होईल.
का द फायर विल स्टॉप बर्निंग, त्या हवेमुळं ही जी आग आहे ती विझेल. अँड नो चेंज विल बी ऑब्झर्वड, काहीही बदल होणार नाही. काय दिसेल बरं? The fire will burn brighter and stronger. व्हेरी गुड. जेव्हा एअर ब्लो केली जाते त्यावेळेस काय होतं? तो जाळ वाढतो, आग वाढते, नाही का? कारण एअर इज नीडेड फॉर बर्निंग. ही एअरची प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत. नाऊ लेट्स रीड आवर 13th क्वेश्चन. रेफर टू द गिवन डायग्रॅम. इथे आपल्याला एक डायग्रॅम दिलेली आहे. अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली आयडेंटिफाईज एक्स. इथे आहे एक्स, वाय अँड झेड. या डायग्रॅममध्ये एक्स कोण आहे, वाय कोण आहे आणि झेड कोण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. कसं ओळखायचं? एक्ससाठी हे राऊंड आहे, सर्कल. कोण आहे एक्स? इट मेक्स द एअर डर्टी. म्हणजे हा एक्स काय करतो? हवा दूषित करतो. बर, मग एक्स कोण असेल? वाय आहे. इट मेक्स द वॉटर डर्टी. म्हणजे ते पाणी दूषित करतो. व्हेरी गुड. तो आहे वाय. आणि झेड कोण आहे मग? दोन्ही पण. कारण हे झेड ह्या पण सर्कलमध्ये येते आणि या पण सर्कलमध्ये. म्हणजेच जो हवा पण दूषित करतो आणि जो पाणी पण दूषित करतो तो आहे झेड, जो वॉटर अँड एअर दोन्ही डर्टी करतो. मग आपण बघूया एक्स कोण आहे. एक्स कुड बी स्मोक. स्मोक म्हणजे धूर फ्रॉम द व्हेकल्स, जो वाहनातून निघतो. वाईल झेड कुड बी वेस्ट फ्रॉम द फॅक्टरीज. ओके. आणि त्यांचं म्हणणं आहे एक्स हा वाहनातून निघणारा धूर आहे आणि झेड काय आहे? फॅक्टरीतून निघणारी घाण किंवा दूषित असं आहे. एक्स आणि झेडचंच त्यांनी सांगितलं, वायचं सांगितलं का नाही? बरं ठीक आहे. पण हे बरोबर आहे की नाही? एक्स पण बरोबर आहे, झेड पण बरोबर आहे. त्याच्यामुळे हा तर आपला ऑप्शन बरोबर आला. देन बीचा आपण आन्सर बघूया. वाय कुड बी वेस्ट फ्रॉम द हाऊसहोल्ड. घरातून निघणारा कचरा जो आपण पाण्यामध्ये टाकतो तो वाय असू शकतो का? तो पाणी दूषित करेल का? जसे की बाथरूममधून जाणारं पाणी, बेसिनमधून भांडे धुवून जाणारं पाणी, हात धुतलेलं पाणी, ते पाणी दूषित करतं. म्हणजे आपलं बी पण आन्सर राईट आहे, नाही का? आता आपण झेड बघूया, सी बघूया. झेड कुड बी वॉशिंग क्लॉथेस इन पॉन्ड. त्यांनी काय म्हणतात की झेड म्हणजे डबक्यामध्ये कपडे धुणं. पण त्याच्यामुळे काय पॉल्यूट होतं? पॉन्ड. म्हणजेच वॉटर का एअर? वॉटर. मग एअर होईल का? झेड काय? वॉटर आणि एअर दोन्ही पॉल्यूट करणार. मग इथं बरोबर म्हणालेत का ते? झेड कुड बी वॉशिंग क्लॉथेस. तर काय झालं? त्यांनी एकच सांगितलंय की कपडे धुतल्यामुळं. पण कपडे धुतल्यामुळं वॉटर जरी डर्टी होत असली तरी एअर डर्टी होत नाही. म्हणजे हा आपला सी ऑप्शन इथेच काय मिळाला? चुकीचा मिळाला. आणि डी ऑप्शन काय म्हणतंय? बोथ ए अँड बी. आपल्याला तर मगाशीच आपण पाहिलं की ए पण राईट होता, बी पण राईट होता. म्हणून आपला ऑप्शन करेक्ट आहे डी, बोथ ए अँड बी. हे जर असेल तर मग हे सगळं डायग्राम आपल्याला त्याचे आन्सर्स मिळतात. म्हणून आपल्या बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन डी. नाऊ लेट्स टर्न टुअर आवर 14th क्वेश्चन. इथे पण एक रिडल दिलेली आहे. काय म्हणते ही रिडल? आय मूव्ह स्मूथली ऑन वॉटर. मी पाण्यावर स्मूथली म्हणजे सफाईदारपणे चलते. येट तरी सुद्धा आय डोंट हॅव अँड इंजिन. मी जरी पाण्यावर चलत असले तरी माझ्यामध्ये कसलंही इंजिन नसतं. आय नीड समथिंग दॅट यू कॅन फील. मला असं काहीतरी लागतं जे तुम्हाला जाणवतं. बट यू कॅनॉट सी टू हेल्प मी सेल.
परंतु तुम्ही ते बघू शकत नाहीत. अशी एक वस्तू आहे. कोणती वस्तू आहे जी आपण फील करू शकतो पण बघू शकत नाही? हवा. हवा म्हणजेच एअर. म्हणजे हिला चालण्यासाठी हवेची गरज असते. आणि ती वस्तू कशावर चालते? पाण्यावर. पाण्यावर. यू कॅनॉट सी टू हेल्प मी सेल. हु ॲम आय? मी कोण आहे? सांग बरं. बोट. कारण ही पाण्यावर चालते आणि हवेमुळं ते हिच्या शिडामध्ये, ह्याला म्हणतात शिडं, ह्या कपड्यामध्ये हवा भरते आणि त्याच्यामुळे ही जहाज जे आहे ते पुढं 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 जातं. परंतु हे जे एरोप्लेन आहे ते पाण्यावर चालतं का? नाही. हे पॅराशूट आहे ते पाण्यावर चालतं का? नाही. हा जो बलून आहे तो पाण्यावर चालतो का? नाही. त्यामुळे आपलं राईट ऑप्शन आहे ए. नाऊ लेट्स रीड आवर फायनल क्वेश्चन. दॅट इज ऑब्झर्व द गिवन पिक्चर्स अँड केअरफुली सिलेक्ट द ऑप्शन दॅट शोज दॅट एअर गिव्ज शेप टू थिंग्स. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या ऑप्शनमुळं कळतं की हवेमुळं वस्तूंना शेप मिळतो? हा बघ, स्टार साईजचा कोण आहे? बलून आहे. तो फुगवलेला आहे नाही का? याच्यामुळं कळतं का हवेला शेप मिळतो? हवेमुळे शेप मिळतो ते. कारण तो जर फुगवला नसता तर त्याचा शेप त्याला समजला नसता. त्याच्यामुळं त्याचा शेप आपल्याला फुगवल्यामुळं कळतोय. हा जो बॉल आहे त्याचा शेप आपल्याला कशामुळे कळतोय? म्हणजे हे पण ऑप्शन आहे. ठीक आहे. हा पतंग आहे, त्याचा शेप हवा नसला तर आपल्याला समजत नाही का? समजतो. म्हणजे ह्या काईटचा शेप समजण्यासाठी आपल्याला हवेची गरज आहे का? नाही. म्हणजे हे आपला आन्सर असत नाही. त्यानंतर बघ, बायसिकलचे टायर्स आहेत, त्या टायर्समध्ये पंपाने हवा घातलेली आहे. म्हणजेच या टायर्सचा जो शेप आहे तो कशामुळे समजतोय? एअरमुळं. म्हणजे हे पण आपलं आन्सर आहे. आता हा जो ग्लास आहे, ह्या ग्लासचा शेप याच्यामधल्या हवेमुळं आहे का तो त्याचा स्वतःचाच आहे? तो त्या स्वतःचाच आहे. मग एअरचं असण्याचं किंवा नसण्यानं ह्याच्या शेपमध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. आता हे काय आहे? तुमची स्विमिंग पूलची रिंग आहे. ह्या रिंगमध्ये काय असते? हवा. जर हवा नसली तर आपण तर स्विमिंग पूल मध्ये बुडून जाताल. परंतु ह्या रिंगला पण तो शेप मिळेल का? मिळेल. हवा नसेल तर मिळणार नाही. म्हणजेच हवेमुळे ह्या रिंगला तिचा शेप मिळालेला आहे. तर एअरमुळं थिंग्सला त्यांचा शेप मिळतो. असे ऑप्शन कोणते कोणते मिळाले आपल्याला? 1, 2, 4 and 5. सॉरी 6. असा ऑप्शन कुठे आहे? 1, 2, 4 and 6 बी. व्हेरी गुड. आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अचिव्हर सेक्शन म्हणजेच हॉट्स म्हणजेच हे जास्त मार्क मिळवणारे क्वेश्चन्स एक्सप्लेन करणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.